तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपल्या घराचा लुक बघून घ्या. लई दिवसात आपण ब्लॉग करतोय. हे पूर्ण एवढं सगळं मोठं आहे. मागं दिसतंय ते बॅकग्राऊंडला. आता एवढं पूर्ण झालंय. आता गिलवा बाकी आहे. हे विटा आलेत वरचं पॅरापिटचं बांधकाम करायसाठी. तर मगापासून आपण खूप सारं काम केलंय. वरची खोली साफ करून घेतली. वरचं टेरेसचं पॅरापिटचं जे पाण्यासाठी वापरलेलं ते सगळं काढून घेतलं आणि ती सगळी पोती इथं खाली सोडून ठेवले. त्या साईडला ठेवलेत वरची सगळी खाली. अजून थोडीफार जरा वरती बाकी आहेत. तर आता आपल्याला सगळी इथली घाण काढून घ्यायची आहे. आज होतंय का नाही कोणास ठाऊक, पण वरचं काढायला आपण सुरुवात केलेली आहे. हा आहे आमचा सेकंड फ्लोअर. सेकंड फ्लोअरला इथे एक हॉल आहे, पुढे किचन आहे, ह्या साईडला 2 रूम आहेत. आणि आता वरती जाऊया. वरती आल्यावरती इथे एक छोटासा हॉल होतो. ह्या साईडला एक रोहनची रूम आहे. परत ह्या साईडला इथे एक ही माझी रूम आहे. ही माझी रूम. आणि आता आपण आदूच्या रूम मध्ये निघालोय. ही आहे आदूची रूम. प्रत्येकानं प्रत्येकाच्या हिशोबानं आपले रूम हे करून घेतलेले आहे. कोणाला कशी साईज पाहिजे रूमची ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे. तर आता थोड्या वेळापूर्वी मी हे सगळं साफ करून घेतलं माझी खोली. फक्त मी माझीच खोली करणार आहे. त्यांची खोली त्यांना आल्यावर साफ करायला लावणार आहे. हे बघू शकता एवढा कचरा निघाला रूम मधून. हे या साईडला पोते आहेत, हित आहेत. हात बघू शकता कसं झालेत. तर अजून आंघोळ केलेली नाही सकाळपासून उठल्यापासून. हे बघू शकता ही सगळी क्लिअरिटी आहे आयफोनची आहे. आपण आयफोन यासाठी घेतलेला आहे की आपली क्लिअरिटी चांगली बेस्ट व्हावी आणि तुम्हाला चांगला कंटेंट मिळावा, चांगल्या क्लिअरिटीमध्ये मिळावा. हे बघू शकता सगळं वाप सगळं काढून घेतलेलं आहे. ह्या साईडचं ह्या साईडनं पण सगळं वाप क्लीन करून घेतलेलं आहे. सगळे जे वापेची ते कडची सिमेंटची घाण होती ना ती सगळी काढून घेतलेली आहे. गौंडी उद्यापासून येणार आहेत. सगळं पॅरापिटचं बांधकाम घ्यायचं आहे. हे टोपीचं बांधकाम घ्यायचं आहे. टोपीवरती स्लॅब आहे आणि हा आहे व्ह्यू आपल्या घरावरून. 360 व्ह्यू बघा कसं दिसतंय आमचं गाव. बीम आणि ह्या बीमवर एक आपली एक जोरात डिझाईन आहे. ती तुम्हाला फायनल झाल्यावरच कळेल. आणि इकडून कमानीपासून एंट्रन्स येताना ती बरोबर डिझाईन जोरात दिसणार आहे. डिझाईन बघितली ना तर तुम्ही सल्यूटच करशील आपल्याला. असली भारी डिझाईन केल्या पुढं समोरला. एकच नंबर गेल्या. छोट्याच्या घराचं पण आता काम चालू होणार आहे. पाडायला सुरुवात केली आता त्यांनी. आणि आता आपण तिथं वाड्यानं राहतोय त्या साईडला. तर घराचा पण सिनेमॅटिक लुक एक तुम्हाला मस्तपैकी जोरात धावतो ते बघून घ्या एकदा. तर चला मग. तर मित्रांनो घराचा तुम्ही सिनेमॅटिक लुक बघितला असतील. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो आता थोडं काम राहिलेलं आहे तेवढं सगळं करून घेतो. कारण पोत्यामध्ये घाण भरली पाहिजे. गिलावायला येणार आहेत. पाईपाही करून घ्यायचे आहेत. बाहेरचा गिलावा करायचा आहे. वरचं पॅरापीट बांधायचं आहे. अजून फरशी आहे. खूप सारी कामं आहेत. तर तुम्हाला कुठली आणखी नवीन डिझाईन ऍड करू वाटते, मला सजेशन देऊ वाटतंय तेवढं सजेशन द्या. म्हणजे त्या हिशोबानं मी करेन. तर पटापटा करून घेऊया कामं. खूप दम लागलाय आता लय. पहिल्यांदा मी माझीच खोली घेणार साफ करून, परत त्यांना त्यांची खोली साफ करायला होणार आहे. सगळे घाण काढून झाल्या बघा. चकाचक खोली आपली केली आहे. चकाचक. आता आदूची रोहनची खोली त्यांची ती चकाचक करतील. आता खाली जाऊया. आंघोळ केलेली नाही सकाळपासून. उठलोय ते रेडी इकडे झाले. वरची घाण काढली खायची, खोलीतली घाण काढली, पोती सगळी खाली ठेवली. फक्त ती वरची टेरेसवरची पोती दाव्यानं सोडतो त्यावेळी आधून मदत केली. आता जातो आंघोळ करून घेतो. मम्मी अजून पण लंगडत चालत्या. आता घरात आलोय तर मस्तपैकी आंघोळ करून घेऊया. इकडे आमची ताई आहे, ही आमची मम्मी आहे. बोल काय बोलू? काय पण बोल. हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात?